श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापारा. सर्वेश्वरा गुरुराय. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दन ऐकता सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला. करुणे स्त्रीची स्तुती माता ठेवला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याचे वदती हास्यवदने करुणी. फकीरती देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्य करुणे नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थी आज्ञा म्हणून केलीत नाना पक्वान्य. फकीर बोलवले 5 जण जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापित गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परे त्या गृहस्थाचे मन शासंक झाले तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र तैसे कैसे त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता सज्जना गोष्ट. हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्या जवळी नसे परी. त्यांचे देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंजापुरी जाई त्वरित. सफल होती मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला. उगाच भटकू लागलं द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरवयासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाईदार उघडून घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला बाई त्या आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय. गोडा शिरस्तु शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ.